नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत कवय्यांची पहिली पसंत असलेली सुरमईची आमटी किंवा सुरमई फिश करी. सुरमई हा असा मासा आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तर आज आपण वाटण वापरून पारंपरिक पद्धतीने ही करी कशी बनवली आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जी करी आपण भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. तर चला थोडाही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपण वाटणासाठी घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत, 2 ते 3 कांदे घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर आपण धने घेतलेले आहेत, खसखस घेतलेलं आहे, लसूण, जिरे आणि लाल मिरची घेतलेली आहे. तर हे आपलं वाटणाचं सगळं साहित्य झालेलं आहे. तर हे वाटणाचं साहित्य आपण काय करणार आहे, सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि याचा जो मसाला तयार होणार आहे तो मस्त असा भन्नाट मच्छीला, जो सुरमईला असा टेस्ट देईन की नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला आता पुढच्या स्टेपकडे वळूया. आणि त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेलं आहे टोमॅटो, कोथिंबीर आणि कोकमने तर काहीतरी वेगळीच चव येते. आपण सुरमई करी आपल्या आय गेस लास्ट वीकमध्ये पण केलेली आहे आपल्या चॅनलवरती. ती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ही जी आज आपण बनवणार आहोत ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत काजू आणि कोकम. तर हे इन्ग्रेडियंट्स सर्व आपल्या आजच्या सुरमईच्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहे. तर इकडे आपण बघत आहात आपलं वाटणासाठी प्रिपरेशन तयार केलेलं आहे. लसूण दिसत आहे, काजू, खसखस, जिरे दिसत आहे. तर हे सर्व वाटणाचे मसाले आपण वाटून घ्यायचे. आणि बघा सुरमई फिश करी सकाळ मार्केटमधून जाऊन फ्रेश साफ करून घेतलेली आहे आणि सकाळ मस्तपैकी तुम्हाला डिस्काउंटेड भेटतात, कारण की तिकडे भरपूर लॉटने फिश येतात. तर सकाळ आपल्याला जर फ्रेश मच्छी जर पाहिजे नसेल मार्केटमध्ये तर तुम्हाला लवकरात लवकर जाणं योग्य आहे. तर मस्त अशी फिश भेटते, फ्रेश असे मासे असतात, तुम्हाला भेटून जातात. तर नक्की सकाळ जर तुम्हाला फिश फ्रेश खायची असेल तर नक्कीच सकाळ खरेदी करू शकता तुम्ही. आणि इकडे आपण तयार केलेला आपला वाटणाचा मसाला जो आहे हा आपला वाटणाचा मसाला आहे. याच्यामध्ये सर्व मसाले आलेले आहेत, कांद्यापासून टमाटरपर्यंत, त्याचबरोबर खसखस, जिरे, अजून भरपूर सगळे असे मसाले आपण ॲड केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या रस्सा भाजीला पण येणार आहे. कोणी कालवण बोलू शकता या रस्सा करीला, कोणी रस्सा बोलतात, कोणी बोलतात की फिश करी आहे. तर ऑब्वियसली प्रत्येकाची वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज असतात, तर तशा आपण वापरू शकतो. तर इकडे आपण घेतलेल्या 2 चमचे तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि तेल चांगलं कडकडून झाल्यावरती आपण आपला वाटणाचा जो मसाला आहे मित्रांनो तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. भरपूर सोपी रेसिपी आहे, जास्त काही हेडेक नाही आहे, जास्त काही टेन्शन नाही आहे, फटाफट होणारी डिश आहे. बोलतात की जी नॉनव्हेज रेसिपीज असतात त्या भरपूर डिफिकल्ट असतात करायला, असे काहीच नाही आहे. आपण आमचा व्हिडिओ रेफर करू शकता. जे कोणी नवीन बनवणारे असेल, आपण इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि ही रेड चिली पावडर टाकलेली आहे. हे सर्व काही जे इन्ग्रेडियंट्स असतात हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण घरीच बनवले आहे. लाल मिरची पावडर असो, धने पावडर असो, हळद असो, हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे आपण मार्केटमधून आणलेले नाही आहे, हे सर्व घरी बनवलेले आहेत. तर हेच आपण इथे ॲड केलेलं आहे. तर सर्वजण बोलतात की नॉनव्हेज हे भरपूर टफ असतं बनवायला, तर असं काही नाही आहे. नक्की ह्या रीतीने तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही ही डिश बनवू शकता. नक्की तुम्हाला काहीतरी हेल्प होईल आणि काहीतरी शिकण्यासारखं भेटेल ज्यांना नॉनव्हेज फिश करी जमत नाही आहे. आणि आम्ही अशा भरपूर फिश करीजचे व्हिडिओज टाकलेले आहे. त्याचबरोबर आपण टाकलेले आहे रावस फिश करी कशी बनवलेली आहे. तर नक्की तुम्ही ते आमच्या चॅनलवरती चेकआउट करू शकता. चिकन करी कशी बनवलेली आहे ती पण आमच्या चॅनलवरती चेकआउट करू शकतात. भरपूर आपल्या मटेरियल आहे, व्हिडिओज आहेत आपल्याकडे. तर नक्की मुंबई गिराई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मस्तपैकी आपण तो मसाला आहे ना 5 मिनटासाठी हलवलेला गॅसवरती चांगला फ्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. अजून थोडंसं आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे. तर मस्तपैकी ना ग्रेव्हीसारखं टेक्स्चर येणार आहे त्याला. ओके, आपल्याला ग्रेव्हीसारखं टेक्स्चर पाहिजे तर त्यासाठी आपण 1 ते 2 कप पाणी ॲड करणं गरजेचंच आहे. तर मस्तपैकी ना आता हा बॉईल होऊ द्यायचा आहे. फर्स्ट आपण मसाला चांगला फ्राय होऊ दिला, चांगला मसाला बॉईल होऊ दिला आणि फ्राय होऊ दिला. त्याच्यानंतर आपण त्याच्यात 2 कप पाणी टाकले. तर 2 कप पाणी टाकल्यानंतर कन्सिस्टन्सी एकदम ग्रेव्हीसारखी झालेली आहे. मस्त तेलाचा तवंग आलेला आहे मस्तपैकी. तर आता चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे 5 मिनिटानंतरचं दृश्य आहे.
त्याच्यामध्ये आपण हळूहळू मासे जे आहेत ते सुरमई मासे ते आपण सोडायचे आहेत. मस्त असे मासे सोडून द्यायचे आहेत. तर कोणाकोणाला इथे सुरमईचा रस्सा भाजी आवडते, सुरमईचं कालवण आवडतं, सुरमईची करी आवडते, भाताबरोबर भाकरीबरोबर काहीतरी वेगळाच बेत लागतो, तर त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. मुंबई गिराय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबई गिराय चॅनलला प्लीज प्लीज. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. भरपूर छान कलर आलेला आहे, तवंग आलेला आहे. आता चांगले आपल्याला फिश बॉईल होऊ द्यायचे मस्तपैकी. आता इथे ऑलमोस्ट मी 7 ते 8 मिनटांनंतर तुम्हाला दाखवतो आहे. फिश चांगली मस्तपैकी शिजलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला साईडला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता वाफ बुडबुड्या मस्त आलेल्या आहेत. नक्कीच काहीतरी छान असं टेस्ट झालेला आहे. तर नक्की तुम्ही ही डिश ट्राय करून बघा. तुमच्या घरी भरपूर काळापासून भरपूर वेळेपासून तुम्ही बनवत असणार आहात, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली आहे त्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. काहीतरी नवीन जो ट्विस्ट असतो ना तुम्ही इथे ॲड करू शकता. तर हे बघू शकता तुम्ही फिश एकदम मस्तपैकी शिजलेली आहे, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर हे सगळे फिश कट्स तुम्ही बघू शकता. प्रत्येक फिश कटमध्ये मसाला गेलेला आहे चांगला. आता आणि तो रस्सा त्याच्यावरून जात आहे. तर आय नो भरपूर जणांच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल. भाकरीबरोबर आणि भाताबरोबर हा रस्सा ना विथ कोकमची करी असं बोलतात ना, कोकम ॲड आहे त्याच्यामध्ये. जो अर्क उतरला असेल तो तर काहीतरी वेगळीच चव देतो. मस्त असा टँगीनेस येते आणि त्या मसाल्याने ची कन्सिस्टन्सी जी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर काहीतरी औरच आहे. तर इथे आपण टाकलेलं आहे कोथिंबीरनी मस्तपैकी अशी हिरवी गार्निश झालेली आहे. तर्री दिसत आहे कालवणाची, रस्स्याची, करीची आणि मासे पूर्णपणे शिजलेले आहे. तर नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती ही डिश शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. आणि मुंबई गिराय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पुन्हा भेटूया आपल्या मुंबई गिराय चॅनलवरती. तोपर्यंत काळजी घ्या आणि मुंबई गिराय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर अँड बाय बाय.